नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे कॉकरोच जनता पार्टीनं आता एक क्या बोलती है पब्लिक एक अभियान सुरू झालंय त्यांचं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आता सुरुवातीला सरकारी शाळांचा मुद्दा हाती घेतलाय. म्हणजे ज्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, ज्याला आपण सरकारी स्कूल म्हणतो, या सरकारी शाळेंची सध्याची काय स्थिती आहे, सरकारी शाळा कशा दुर्गंधीत पडलेल्या आहेत, शौचालय नाही, बाथरूम नाही, खिडकी नाही, फरशी नाही, दरवाजा नाही, पोषणाचा आहाराचं वाईट अवस्था आहे, पुढाऱ्याचे बंगल्यावर बंगले होतात, मात्र सरकारी शाळा दुरुस्त होत नाहीत, असं त्यांनी आता मार्मिक बोट ठेवलेलं आहे. तर आज कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी कुठल्या जिल्ह्यात जाऊन शाळेची पाहणी केली, तसंच काय म्हटले ती, याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीचे. तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा, आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती, आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघावा म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं कुठं काय घडलेलं आहे. कॉकरोच जनता पार्टी हिचे खरे पाहता संस्थापक अध्यक्ष हे सुप्रीम कोर्ट आहे, जस्टिस सूर्यकांत म्हटले कॉकरोच, आणि तेव्हापासून कॉकरोच सुरू जे झालंय ते देशात भली मोठी अशी आंदोलनं कॉकरोचकडनं करण्यात येते, आणि पहिली विकेट त्यांनी धर्मेंद्र प्रधानाची घेतलेली आहे, जे भारतीय जनता पक्षाचे केंद्रातले शिक्षण मंत्री होते. आजपर्यंत भाजपच्या एकाही माणसाचा राजीनामा झाला नाही, मात्र पहिल्यांदा हा राजीनामा झाला, आणि तेव्हापासून कॉकरोच जनता पार्टी ही स्टार वन आहे. आता सध्या स्टार आहे, स्टार. कॉकरोच म्हणजे लय डेंजर आहे आता सध्या, सगळे टारा घाबरतात. काल परवा आपण पाहिलं की तो सुप्रीम कोर्टाचा ह्याचा सगळ्या वकिलांचा अध्यक्ष असतो, इंडियन बार काउन्सिलिंग, त्याचा अध्यक्ष आहे मिश्रा म्हणून. तर अक्षरशः त्याची चिरफाड केल्यावर केली, त्याला 2 तासात निर्णय मागे घ्यावा लागला, आणि कॉकरोचांची मागणी मागावी लागली. म्हणजे एवढं डेंजर काम झालंय आता कॉकरोच जनता पार्टीचं. तर अभिजित दिपके यांनी क्या बोलती है पब्लिक हे अभियान सुरू केले, आणि त्यामध्ये त्यांनी 9 दिवसापूर्वी सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, आणि क्या बोलती है पब्लिक हे देशव्यापी आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, देशव्यापी सुरू केलेलं आहे क्या बोलती है पब्लिक आता सध्या. आणि त्यांनी दुसरं असं चालू केलं की देशभर फिरून विद्यार्थी आणि पालक यांच्याशी थेट संवाद साधायचा, आणि शिक्षण, बेरोजगारी या विषयांवरती काम करायचं, असं सांगितलं गेलेलं आहे त्यांच्याकडनं. म्हणजे बघा, अभिजित दिपके आणि त्यांचे जे सगळे सहकारी आहेत हे देशभर आता फिरवून देशामध्ये त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधायचं ठरवलेलं आहे. तसंच आता त्यांनी ते शिक्षणाचं अभियान जे राबवलेलं आहे जोरदार, म्हणजे बघा, शिक्षण, बेरोजगारी विषयांवरती त्यांनी सुरुवात केलेली आहे. पालकांवरती होणारा आर्थिक ताण, म्हणजे ज्या खाजगी शाळा आहे, ह्या खाजगी शाळा परवडत नाही, त्या लय पैसे उकाळते त्या खाजगी शाळा, आणि त्यावरतीच चर्चा आहे. क्या बोलती है पब्लिक त्याचा अर्थच तो आहे. ह्याच सगळ्या गोष्टींवरती त्यांची सध्या चर्चा सुरू आहे की शिक्षण हे परवडत नाही, शिक्षण महाग झालेलं आहे, म्हणून त्यांनी हे अभियान सुरू केलेले आहे. शासकीय शाळा म्हणजे सरकारी शाळा, महाविद्यालये मजबूत करणे, आणि व्यावसायिक शिक्षण, कोचिंग क्लास मधली जी होणारी लूट आहे ही थांबवली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या विचारधारेवरती काम करावं, असं त्यांनी काहीसं मत मांडलेलं आहे. आता याआधी त्यांनी जूनमध्ये नीट पेपर लीक आणि परीक्षा व्यवस्थेवरती अनियमितता विरोधामध्ये आंदोलन केलेलं होतं. आता त्यामध्ये धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा झाला, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता 15 ऑगस्ट म्हणजे आजपासून त्यांचं बघा, कोणत्याही विशिष्ट कोणत्या बी शाळेला जिल्हा परिषदेच्या भेट द्यायची, आणि त्या शाळेची बद्दलची माहिती घ्यायची, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्यांनी मी आता तुम्हाला परत जिल्हा परिषदेच्या एकूण म्हणजे सरकारी शाळा महाराष्ट्रातल्या किती आहेत आणि देशात किती आहेत आणि बंद किती झाल्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर
त्याची सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. मात्र जे अभिजित दिपकेंनी जे सांगितलं सध्या, म्हणजे त्यांनी कुठल्या शाळेमध्ये जाऊन भेट घेतली त्या शाळेची, ते सुद्धा आपण बघूया. म्हणजे छत्रपती संभाजीनगरला जाऊन त्यांनी भेट घेतली का त्यांचं जे गाव आहे त्या गावी जाऊन बघा त्यांनी. तुमच्या शाळेमध्ये, गावातल्या शाळेमध्ये अशी परिस्थिती बघा, आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे बघा, आणि झाकण्यात आले उपमुख्यमंत्र्याची चेहऱ्याने. म्हणजे आता काय बोलावं, ही स्थिती आहे ग्रामीण भागाची शाळेची. हे फक्त माझ्या गावाचा प्रश्न नाहीये, देशात जितक्याही ग्रामीण भागाच्या शाळेत त्यांची ही स्थिती आहे. आता तुम्ही बेंचेस पाहिले, 4-5 बेंचेस आहेत. आता इथं फक्त 4-5 मुलं शिकायला येतात का? ते ही अवस्था आहे. परिस्थिती तुम्ही ही पाहिली, उपमुख्यमंत्र्यांचा तुम्ही फोटो पण दाखवता, बॅनर पण दाखवता आणि काचा कुठला येतात, ह्याला जबाबदार कोण? हेच असतील, सरकार यांचीच आहे ना. जे उपमुख्यमंत्री आहेत, जे लोक सरकारमध्ये बसले, त्यांचं काम आहे हे सगळं करणं. ते का लक्ष देत नाही याच्याकडे? आता हे बॅनर जसे तुम्ही लावले, या बॅनरच्या जागी तुम्ही काचा नीट केला पाहिजे होता. स्वतःचे बॅनर ते उलट बघा. आता ते आता झाकवण्यासाठी आता जी दूर खिडकीला बॅनर. ही परिस्थिती ग्रामीण भागाची बिकट आहे की ही तुम्ही बॅनर लावले बघता, कारण काही शाळांमध्ये जे आहे ते डवस असलेले आहे. हो, काही शाळांमध्ये डवस आता बघू ना, इथेही असतील. बघू आता वॉशरूम कुठे, इथं वॉशरूम आपण बघतो की अभिजित दिपके यांनी जे आहे ते शाळा ठीक करू या उपक्रमाला प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे. अभिजित दिपके जे आहेत ते त्यांच्या मूळ गावी संतूर पिंपरी या गावामध्ये जे आहे ते आपण बघतोय या ठिकाणी ह्या फुटलेल्या काचा असतील, त्याचबरोबर निघालेले रोल असतील, या सगळ्या गोष्टीची पाहणी जी आहे ते अभिजित दिपके करतायत स्वतः. त्यांच्या गावामध्ये त्यांना जे आहे ती शाळेची मोठी दुर्दशा पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणामध्ये शाळेचे जे आहेत ते त्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. त्याचबरोबर शाळा जी आहे ते मोत्यांनी झाकलेली आहे आणि आपण बघतोय की अभिजित दिपके यांनी जे आहे ते शाळा ठीक करू या उपक्रमाला जे आहे ते प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे. आणि अभिजित दिपके हे जे आहेत ते स्वतः त्यांच्या संतूर पिंपरी या गावामध्ये शाळेची पाहणी करतायत आणि शाळेच्या पाहणीमध्ये पहिल्याच शाळेमध्ये जे आहे ते त्यांना शाळेची अत्यंत दुरावस्था पाहायला मिळाली आहे. खरं तर एक बॅनर होता आणि त्या बॅनरवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता आणि त्याच फोटोने जे आहे ते शाळेचे कुठेतरी पाण्यापासून बचाव व्हावा यासाठी जे आहे ते खिडकी केली होती त्याची एक प्रकारे नाराजी व्यक्त केली. खरं तर ज्या बॅनरवरती फोटो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होता त्याला जबाबदार जे आहे ते हे सरकारच असल्याची प्रतिक्रिया ही जी आहे ते अभिजित दिपके यांनी दिली आहे. खरं तर आज जी आहे ती त्यांनी नेमकी सुरुवात केलेली आहे आणि भविष्यामध्ये जे बघा आहे ही अवस्था शाळांना जे आहे ते भेटी देणार आहेत आणि भेटीनंतर अभिजित दिपके जे आहेत ते आता काय आव्हान करणार आहेत राज्यातील आणि देशातील सर्व सरपंच आणि शालेय सुसंपत्तीला हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके. बघा, ही अवस्था झालेली आहे ग्रामीण भागातल्या शिक्षण पद्धतीची, शिक्षण व्यवस्थेची, आणि ते कॉक्रोच जनता पार्टी त्यांनी दाखवायला सुरुवात केलेली आहे. बघा, म्हणजे एखादं मंदिर गावात असेल किंवा गावात जर सप्ताह बसला असेल तर त्या सप्ताहाला कोण 10,000 वर्गणी देतं, कोण 20,000 देतं, कोण लाख रुपये वर्गणी देतं. 1 कोट 2 कोट रुपये वर्गण्या जमा होत्यात गावामध्ये सप्ताह बसल्यावरती. मात्र शिक्षणाची जी शाळा आहे या शाळेची जर दुरुस्ती करायची म्हटलं तर गावातला एक माणूस 1 रुपया सुद्धा देत नाही. ही अवस्था ग्रामीण भागातली आहे आणि माणसांची मानसिकता झालेली आहे. मात्र राज्य सरकारचं सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष आहे आणि ती भयानक असं दुर्लक्ष आहे. राज्य सरकारमध्ये बघा, एखादा आमदार म्हणून जर निवडून आला तर तो एका महिन्यामध्ये त्याचा करोडो रुपयाचा बंगला होतो, करोडो रुपयांची त्याची ठेकेदारी चालते. मात्र शिक्षण प्रणालीकडे तो जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. का तर खाजगी शाळा चालल्या पाहिजे ह्याच्यासाठी या सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावरती आहे असं एकंदरीत दिसतंय. तर देशातल्या जवळपास 94,000 शाळा ह्या आता सध्या बंद पडलेल्या आहेत, सरकारी शाळा. आणि ऍक्च्युली आता महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगतो आणि देशातलं सुद्धा सांगतो की एकूण देशभर शाळा किती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये, एकट्या महाराष्ट्रामध्ये शाळा किती आहेत सरकारी. बघा, आपल्या एकूण बघा महाराष्ट्रामध्ये UDISE नुसार राज्यात 2024 ते 2025 मध्ये 1,08,250 ह्या शाळा सरकारी शाळा आहेत. त्यामध्ये प्राथमिक आणि उच्च माध्यमिक अशा शाळांचा समावेश आहे. तर ह्या सगळ्या शाळा मी तुम्हाला सांगितल्या, म्हणजे सरकारी आणि खाजगी शाळा ह्या सगळ्यांचा आकडा सांगितला तुम्हाला. तर सरकारी शाळा महाराष्ट्रामध्ये बघा 64,884 ह्या सरकारी शाळा आहेत. आता त्यामध्ये गेल्या वर्षी 850 शाळांची अजून घट झालेली आहे. 850 शाळा ह्या बंद झालेल्या आहेत. तर 2025-26च्या अहवालानुसार 1,04,000 प्राथमिक शाळा आणि उच्च प्राथमिक शाळा ह्या दोन्ही मिळून आहेत. तर ह्या सगळे मिळून आहेत.
तर माध्यमिक शाळांची संख्या आहे 29,641. एकूण विद्यार्थी आहेत 2,12,00,000. त्यापैकी प्राथमिक शाळांमध्ये आहेत 1,45,00,000 आणि उच्च माध्यमिक मध्ये आहेत 63,06,000 एवढे विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत. तर देशभरमध्ये 2024-25 मधली काय परिस्थिती ते सुद्धा बघू आपण. देशभरामध्ये 14 लाख शाळा आहेत, 14,71,000 शाळा आहेत. आता त्यानुसार 2024-25 नुसार 14,66,682 या एवढ्या शाळा आहेत. आणि यामध्ये सरकारी शाळा किती आहेत, तर यामध्ये सरकारी शाळांचं प्रमाण आहे 68.7%. म्हणजे 10,01,000 सरकारी शाळा आहेत आणि त्या प्राथमिक म्हणजे 12वी पर्यंतच्या सगळ्या आहेत. पहिली, दुसरी, तिसरी अशा 12वी पर्यंत आहेत. एकूण विद्यार्थी आहेत 24,69,00,000 एवढे विद्यार्थी आहेत. आणि सरकारी शाळांमध्ये 12,01,00,000 विद्यार्थी म्हणजे 49% विद्यार्थी या शाळेमध्ये शाळा शिकतात. आता देशामध्ये सरकारी शाळांचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं आहे. महाराष्ट्राचा नंबर हा 3रा आहे. सरकारी शाळा उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आहेत, त्यानंतर मध्य प्रदेश आहे 2रा नंबर, नंतर 3रा नंबर हा महाराष्ट्राचा लागतो. म्हणजे प्रत्येक वर्षी या शाळांमध्ये जवळपास 850 शाळांची घट होते. आता सध्या म्हणजे 2014 ते 2026 पर्यंत नरेंद्र मोदी यांचं सरकार देशात आल्यापासून, भारतीय जनता पक्षाचं सरकार देशात आल्यापासून जवळपास 94,000 सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत. म्हणजे हे विशेष आहे. म्हणजे सरकारी शाळांची परिस्थिती सुधारली पाहिजे, मात्र सरकारी शाळा बंद पडतात. हे एक भयान वास्तव देशाचं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारी शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गुरं बांधली जातात, मात्र त्याकडं मंत्री, संत्री, आमदार, खासदार यांचं दुर्लक्ष आहे. यांचं लक्ष अजिबात नाही. या सगळ्या लोकांच्या स्वतःच्या मालकीच्या खाजगी शाळा आहेत, खाजगी शिक्षण संस्था आहेत. त्यामुळं सरकारी संस्थेकडं दुर्लक्ष केलं जातं, सरकारी शाळांकडं दुर्लक्ष केलं जातं. मात्र सध्या जे कॉक्रोच जनता पार्टीचं जे देशभर आंदोलन सुरू आहे, सरकारी स्कूल नीट करो अभियान जे त्यांनी राबवलं गेलेलं आहे, या अभियानाला सुद्धा पालकांचा किती प्रतिसाद मिळतोय हे सुद्धा पाहणं सध्या गरजेचं आहे. मात्र सरकार कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रत्येक आंदोलनाला घाबरतं हेही तितकंच खरं आहे. घाबरून ह्या सगळ्या सरकारी शाळा, म्हणजे देशाचं जे बजेट आहे, शिक्षणासाठीचं जे बजेट होतं ते म्हणजे 19% बजेट होतं देशाच्या अर्थव्यवस्थेच्या शिक्षणासाठी, ते मात्र आता 5%वरती मोदी सरकारनं आणलंय. हेच शिक्षणाचं बजेट वाढवून पुन्हा तेवढं होतंय का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तसंच राज्याचं सुद्धा बजेट जे आहे शिक्षणाबाबतचं हे फार कमी करण्यात आलेलं आहे. तर ते बजेट पुन्हा तेवढंच होतंय का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर.